बीडच्या पंचायत समितीमध्ये सरपंचांचा राडा. पेंडिंग फायली फेकल्या टेबलवर. वैयक्तिक लाभाचे गायगोटे, विहिरी, फळबाग लागवड, शेततळे यासारख्या योजनांच्या 20 पर्यंतच्या मागणीची मर्यादा हटवण्याची केली आहे मागणी. शासनाने ही प्रशासकीय दिली आणि प्रशासकीय देऊन हा बोलकोड माझा डिलीट झालेला आहे आणि कंप्लीट 1.5 वर्ष झालंय की गाय गोट्याची फाईल एकही मस्त घेतलेलं नाही. मग तुम्ही प्रशासकीय देता कशाला, नवीन फायली घेता कशाला, हा माझा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या फायलीची प्रशासकीय असताना बीडीओची सही असताना सगळे सही असताना हे आमचं डिलीट हल्लं कसं काय, हा माझा प्रश्न आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? देत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक गावातल्या एक शिवणीमधून मी 50 फाईल घेऊन आलेलो आहे. त्या 50 फाईल या व्हिडिओ राठोड साहेब यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते काय फाईलवर सही करत नाही. मर्यादा कारण सांगा. मर्यादाचे म्हणतात प्रत्येक गावाला तुम्ही 10-15 फाईल करा. पण अशा काही फाईल आहेत की काही गावात 100-100, 200-200 झाल्यात. पण शिवणी असं गाव आहे की विहिरीच्या फाईल त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या फाईल होत नाही. तुमचा काय प्रश्न आहे सर? माझ्या गावातून अनेक शेतकरी यांनी विहीर शासनाने मागेल त्याला विहीर असं देण्याचं धोरण राबवलेलं आहे. तर शेतकरी आमच्याकडं विहिरीची त्याची मंजुरीसाठी येतात. पण आम्ही त्याच फाईल घेऊन इकडं ग्रामपंचायत स्तरावरची मंजुरीच्या नंतर जे व्हिडिओ साहेबांची त्यांची मंजुरी हवी आहे त्याच्यासाठी साहेबच उपलब्ध नाही, अधिकारीच उपलब्ध नाही. तर मग आम्ही एक मंजुरी कोणाकडून घ्यायची? सारखे त्यांना पत्र व्यवहार केले त्यांच्यासोबत. त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्हाला पत्रावर त्यांनी काय सांगितलं नेमकं? सध्या तसेच असं कारण सांगताय फक्त पुढील आठवड्यात घेऊ, सध्या अडचणी आहेत असं तसं इतर थोतन कारण सांगून देतात. आणि तुमच्या गायकवाट्याचं काम पूर्ण झालंय का सगळ्याचे? केले त्यांचे झाले त्यांचे तरी हे करा ना, ज्यांचे नाही झाले ते ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे दादा? वगैरे पूर्ण काम कंप्लीट आहेत. ते पुढे फाईल्स हल्ला झाले. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या नवीन मंत्री तेच काम एमर्जन्सीमध्ये आपण विहीर असेल, गायगोटा असेल, फळबागामध्ये शेवगा असेल, असे लागवडसाठी झाडं लावण्यासाठी अशा योजना ज्या आहेत त्या प्रत्येक योजना बंद आहेत बीड पंचायत समितीच्या. आणि गट विकास अधिकारी पंचायत समितीला बसत नाहीत आणि अधिकारीसुद्धा इथं बसत नाहीत. अधिकारी आपापल्या घरी बसतात, तिथून कामं करतात. प्रत्येक ऑफिस अधिकारी जो आहे तो पंचायत समितीला बसायला पाहिजे, तो बसत नाही. आणि प्रत्येक योजना बीड पंचायत समितीला बंद आहे. आता घरकुल जे आहेत, पंतप्रधान घरकुल, रमाई घरकुल, शबरी घरकुल, त्यांच्या मागण्या देण्यासाठी सुद्धा आज 2 आठवडे झालं मागणी घेत नाहीत आणि अधिकारी ऑफिसला बसत नाहीत. हेच फार मोठा मुद्दा आहे. आणि मी सरपंच नाही, पण एक शेतकरी आहे आणि अनेक प्रश्न आहेत. पण अनेक प्रश्न अनेक या ठिकाणी बोलणार आहेत. पण वैयक्तिक माझा देखील या ठिकाणी असा एक प्रश्न आहे की सुनील सकाराम गावाने आणि जयश्री महादेव गावाने हे 2 शेतकरी फळबाग लागवडी शेवग्याखाली योजना चालू होती आणि ह्या योजना असणारी अंतिम टप्प्यात होती. याचं असणारं लेबर पेमेंट जवळजवळ संपत आलेलं होतं. पण जे कुशल बिल असतं ते माझ्याकडे सध्या तयार आहे, MB रेकॉर्ड आहे, BDOची सही आहे आणि ते ऑनलाईन करायला FTU बंद असल्यामुळं त्याची मटेरियल लिस्ट होत नव्हती. 2 महिने झालं मटेरियल लिस्ट बंद आहे बीडची आणि त्याच्यामुळं ते बिलं माझ्या पिशवीत आहेत. हे महिना झालं माझ्या हातात पिशवी ही. आणि काल अचानक मटेरियल लिस्ट चालू झाले म्हणून मटेरियल लिस्ट करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी माझ्या दोन्ही कामाला शिशी मारली. म्हणजे हे काम संपलंय असं गृहीत धरलं. पण माझ्याकडे MB आहेत आणि ते बिलं माझ्याकडे फिरत असताना अचानक मला शिशी हाणलेलं दिसत आहे. त्याच्यामुळं माझ्या घरचं जवळजवळ या ठिकाणी 2 शेतकऱ्याचं 75 हजाराचं नुकसान या ठिकाणचे ऑपरेटर आणि FTU या दोघांनी मिळून केलेलं आहे. संबंधित अधिकारी BDO साहेब आणि संबंधित दोन्ही अधिकारी हे माझ्या या नुकसानीला जबाबदार आहेत. मला जर याला न्याय नाही मिळाला, असे अनेक शेतकरी आहेत माझ्यासारखी आणि अनेक शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, तरी या ठिकाणी MB फिरत आहे, BDOची सही आहे, मटेरियल लिस्ट करून मला FTU करायचा होता. पण अचानक माझ्या दोन्ही कामाला पैसे न मिळता शिशी मारलेले आहे. याच्यामुळं मी उद्विग्न झालेलो आहे. मला 2-4 दिवसात जर न्याय नाही मिळाला तर मी या ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा घेणार आहे. मला काल असं कळलं की ज्यावेळेस मी हे बिलं FTU अपलोड करायला गेलो समजा मटेरियल लिस्ट, त्यावेळेस शिशी आणलेली तर त्याच्यामुळं मला असं जाणवलंय की या ठिकाणी अनेक गलतन कारभार आहेत. ते अनेक बोलणार आहेत या ठिकाणी, अनेक सरपंच आहेत, अनेक म्हणजे असं आहे की बीड तालुक्यात पैसा झाला नाही आम्हाला, एवढे प्रश्न आहेत. आणि असे माझ्यासारखे अनेकांचे कुठं वर्कआउट डिलीट झालेत,
आता ह्याला शिशी हाणलं म्हणजे ह्याचा सगळा कार्यक्रम संपला माझ्या शेतकऱ्याला. आता माझ्या सगळ्या योजना राबवून जर शेवटचं बिल न मिळता शिशी हाणतील म्हणजे हे कुणाला विचारून हाणतील? त्याला इंजिनियरची सही असती, ग्रामरोजगाराची सही असती, नंतर त्या कामाला शिशी हाणता येते असं. आता आम्हाला आज आम्ही सगळे मिळून त्याची चौकशी करणार आहेत, पण BDO साहेबच संपावर गेले. आता ते काय कळणार नाही, BDO संपावर आहे तर का ऑपरेटर नाही. हा गलतन कारभार किती दिवस बीड तालुक्यात चालणार आहे? उद्विग्न शेतकरी झालेला आहे सगळा. माझ्यासारखा कार्यक्षम शेतकरी जर या ठिकाणी असा असेल तर सर्वसामान्याला काय या ठिकाणी नाही. आज मी प्रथम पायरी ह्या गोष्टीला यांगायला लागलो. मला काल कळलंय माझ्या कामाला शिशी आणली. पैसे न मिळता शिशी हाणणं हा ह्या कायद्यातला गुन्हा आहे रोजगार हमीतला.